नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बाहेरून बघा आपण कितीही फुलं आणले आणि कितीही फुलांनी आपलं देवघर सजवलं, पण जे घरचे फुलं असतात, घरच्या झाडांचे, आपल्या हातांनी लावलेले झाडं, ज्या झाडांची आपण सेवा केली आहे आणि त्यांना छान असे जे उमललेले फुलं असतात आणि ते जेव्हा आपण देवांना अर्पण करतो तर त्या गोष्टीचं समाधान मात्र वेगळंच असतं. आणि खरं सांगते बघा की आपण बाहेरून कितीतरी म्हणजे फुलांवर खर्च करतो किंवा देवपूजेच्या सामानांवर खर्च करतो, पण आपल्या घरच्या झाडांची फुलं, आपल्या बाल्कनीमधले फुलं, काही झाडांची कटिंग आपण लावलेली असते, त्यांची सेवा शुश्रूषा केलेली असते आणि ते झाडं जेव्हा आपल्याला फुलं देतात आणि ते फुलं आपण जेव्हा देवांना चढवतो, देवांना अर्पण करतो, तर खरंच बघा त्या गोष्टीचं समाधान ना एक वेगळंच असतं आणि इतकं छान वाटतं की आपल्या घरच्या फुलांनी आपण देवपूजा करत आहोत. तर खरंच खूप एकदम भारी वाटतं मात्र ही गोष्ट. तर इथे माझी देवपूजा चालू आहे आणि ना बऱ्याच वेळा माझ्या देवघराविषयी तुमचे काही प्रश्न असतात, काही ताईंच्या कमेंट असतात की तुमचं देवघर खूप छान वाटते, कुठून घेतलं, कितीला घेतलं, किती वर्ष झाले, रेडीमेड घेतलं आहे की बनवून घेतलेलं आहे. तर असे बरेचसे तुमचे प्रश्न असतात. तर बघा प्रत्येक जी कमेंट असते तर त्याला ना एकदम डिटेलमध्ये आन्सर करायला जमत नाही, कारण प्रत्येकच गोष्ट आपण ना कमेंटमध्ये उत्तर देऊ शकत नाही. तर म्हटलं चला आज ना देवपूजा करता करताच माझ्या देवघराविषयी तुम्हाला सांगूयात, म्हणून की हे मी कसं बनवलं, किती वर्ष झाले, किंवा जे काही तुमचे प्रश्न असतात ते. तर हा जो देव्हारा आहे ना, तर त्यामागची सुंदर एक ना म्हणजे एक इंटरेस्टिंग स्टोरी आपण ज्याला म्हणू शकतो तर ती आहे. तर बघा कधी ना म्हणजे एक एक छोटी छोटी गोष्ट आपल्याला घ्यायची असते आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला कित्येक दिवस वाट बघावी लागते, वर्षानुवर्ष वाट बघावी लागते. तर तशीच गोष्ट माझी या देवघराविषयीची. माझी ना खूप मनातून इच्छा होती की आपलं ना एक देवघर असावं. म्हणजे आधी जे देव आहेत, देवांच्या ज्या मूर्त्या आहेत, तर त्या मी एकतर चौरंगावर किंवा एक ना छोटीशी शेल्फ किंवा अलमारी आपण त्याला म्हणू शकतो, तर ती होती माझ्याकडे. आधी ना चौरंगावर ठेवायची मी, त्यानंतर मग एक छोटीशी शेल्फ होती, तर त्यामध्ये सगळे जे देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या ठेवल्या जायच्या. आणि खूप दिवसाची इच्छा होती की एक देवघर तरी असावं. आणि पूजा करता करता देवाला ना नेहमी माझं मागणं असायचं की देवा माझं ना एक म्हणजे देवघर असू दे, जसं मला हवं आहे, जसं मला बनवायचं आहे तर तसं देवघर असू दे. आणि खूप अशी म्हणजे महागातली गोष्ट नव्हती की खूप असा 50,000चा 1,00,000चा खर्च करायचा होता, असं सुद्धा काही नव्हतं. पण कधी बघा 4 आणि 5,000च्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला कित्येक दिवस वाट बघावी लागते. आणि ती गोष्ट आपण घ्यायचा विचार जरी करतो तर ती गोष्ट घ्यायला सुद्धा खूप असे दिवस म्हणजे आपले जातात आणि ती गोष्ट काही घेऊन होत नाही. तर तशीच गोष्ट माझी आहे देवघराची. इथून 8-10 वर्षाच्या आधीची गोष्ट, म्हणजे जवळपास 10-12 वर्ष झालेले असावे. हा जो देव्हारा आहे तर तो मी बनवला. तर इथून 10-12 वर्षाच्या आधीची गोष्ट. म्हणजे असं नाही की खूप अशी पैशा पाण्याची प्रॉब्लेम होती किंवा काय, पण गोष्ट अशी असते की ही गोष्ट आपल्याला म्हणजे नेमकी घ्यायची आहे आणि त्या गोष्टीसाठी आपण खर्च करू शकत नाही किंवा म्हणजे नाहीच घेणं होत ती गोष्ट. तर अशातला हा पार्ट होता. तर खूप विचार करून आणि खूप याच्याने मी हा जो देवघर आहे तर तो बनवला इथून 10-12 वर्षाच्या आधी, आणि तो सुद्धा श्रावण महिन्यातच बनवला होता. आणि अगदी 3-3,500 जवळपास याला म्हणजे खर्च आलेला असावा, खूप काही नाही. कारण त्यावेळेला बघा आम्ही गावखेड्यामध्ये राहायचो, भंडाऱ्या साईडला वरठी म्हणून एक गाव आहे, तर तिथे आम्ही राहत होतो. आणि गावखेड्यामध्ये बघा जे काही लेबर चार्ज वगैरे असतात किंवा सामानांच्या ज्या काही किमती असतात तर त्या कमीच असतात. तर त्यावेळेला जवळपास 3-3,500मध्ये हे देवघर मी बनवलं होतं. आणि अगदी साधं प्लेन होतं, म्हणजे त्यामध्ये या स्टेप किंवा जो बॉक्स आहे तर तो काही मी बनवलेला नव्हता, कारण त्यावेळेला मला फक्त देवघर हवं होतं. आणि त्यामध्ये अशा पद्धतीने पायऱ्या वगैरे टाकल्या जातात ज्यामुळे की आपलं देवघर आणखी सुंदर दिसतं, तर ते काही मला माहिती नव्हतं.
तर मी काय केलं की आधी हे अगदी साधंसं प्लेन असं देवघर बनवलं आणि त्याखाली अगदी छोटे छोटे 2 बॉक्स होते ज्यामध्ये छोटे छोटे जे काही आपले पूजेचं सामान आहे तर ते यायचं. पण हळूहळू देवपूजेचं जे सामान आहे तर त्यांची क्वांटिटी वाढत गेली. देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यासुद्धा वाढत गेल्या, देवपूजेचं सामानसुद्धा वाढत गेलं आणि देवपूजेचं जे एक जो आपण तामझाम म्हणतो तर तो हळूहळू खूप मोठा व्हायला लागला. आणि त्यानंतर मग कळलं की देवांचं सामान ठेवण्यासाठी एक काहीतरी बॉक्स हवा आहे आणि हळूहळू देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यासुद्धा मी आणखी घेत गेली किंवा जी ही देवपूजेची आवड तर तशी सुरूपासूनच होती, म्हणजे आधीपासूनच मला देवपूजेची आवड आहे. पण तरीसुद्धा हळूहळू ती जी आवड आहे तर ती आणखी घट्ट होत गेली आणि नवनवीन जेही देवपूजेच्या गोष्टी आहेत किंवा जे काही सामान आहे तर ते मी घेत गेली. आणि त्यानंतर मग कळलं की हा जो देव्हारा आहे तर त्यामध्ये आपले जे देव आहे, देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या काही व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही. तर त्यामुळे मग नंतर लक्षात आलं की यामध्ये ना स्टेप्स असायला हव्या, जेणेकरून सगळे जे देव आहे, देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या अगदी अशा उठून दिसतील, देवपूजा सुंदर वाटेल आणि देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यासुद्धा व्यवस्थित सगळ्या ॲडजस्ट होतील. त्यानंतर मग आम्ही ना इथे नागपुरात आल्याच्यानंतर घरी फर्निचरचं काम केलं. तर त्यावेळेला या ज्या स्टेप्स आहेत तर त्या मी तो जो कार्पेंटर होता तर त्याच्याकडून त्या बनवून घेतल्या आणि बॉक्ससुद्धा बनवून घेतला. त्यावेळेला त्यांनी मला सजेशन दिलेलं की पूर्ण देवघरच नवीन बनवून घ्या म्हणून. म्हणजे हे देवघर तुम्ही याला सगळं मोडून त्यातले जे काही सामान यूज होणार तर तो म्हणाला की आम्ही यूज करून देऊ आणि तुम्ही देवघर नवीन बनवून घ्या म्हणून. पण मी ते काही नवीन बनवलं नाही, कारण या देवघराशी माझ्या ना इतक्या आठवणी जोडलेल्या आहेत आणि इतकी वाट बघावी लागली मला या देवघरासाठी. तर त्यामुळे म्हटलं की मला जसं पाहिजे त्या हिशोबाने तू यालाच मॉडिफाय करून दे. तर हा बॉक्स आणि इथे ज्या स्टेप्स आहेत तर त्या मी बनवून घेतल्या. तर अशा पद्धतीने माझ्या देवघराची एक ना छोटीशी पण जी इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर केली. तर बघा, हे जे बॉक्स बनवलेले आहेत तर इथे माझं देवपूजेचं सगळं जे सामान आहे तर ते येतं. इकडच्या सेक्शनला सगळे लहान सहान डबे आणि जे काही वाचनाचे ग्रंथ अध्याय असतात तर ते ठेवलेले असतात. आणि डाव्या साईडला पार्टेशन केलेलं नाही आहे, तो एक प्लेनच ठेवलेला आहे. तर तिथे सगळे देवांच्या आंघोळीचे भांडे ठेवलेले असतात. तर चला, असा आहे माझा देवारा. अगदी साधासा आहे, खूप काही असं म्हणजे त्याच्यामध्ये नवनवीन अशा काही गोष्टी नाहीत. अगदी साधा सिंपल देवारा आहे. आणि हा जो देवारा आहे तर तो मी इन्स्टॉलमेंटमध्ये बनवला. म्हणजेच खालचा जो बॉक्स आहे तर तो नंतर बनवला, त्यामध्ये ज्या पायऱ्या टाकल्या आहेत तर त्यासुद्धा नंतर बनवल्या. आणि जवळपास मला वाटते याला 8-10 वर्ष झालेले असावे. आम्ही भंडाऱ्यामध्ये असताना ना खूप दिवसाची इच्छा होती माझी की घरी एक देवघर असावं म्हणून. आधी ना असे सहजच पाटावरच देव होते माझे आणि एवढ्या मूर्त्यासुद्धा नव्हत्या. इतके देवपूजेचे जे भांडे वगैरे आहेत तर ते सुद्धा तितके नव्हते. तर खूप इच्छा होती की एक देवघर घरी असावं म्हणून. तर आम्ही भंडाऱ्यामध्ये असताना हे देवघर मी बनवलं होतं आणि त्यावेळेला हे जवळपास मला वाटते 3,000त मी बनवलं. आणि माझं जे देवघर आहे तर ते आईला आवडलं. त्यानंतर तिच्यासाठी सुद्धा मी त्याच कार्पेंटरकडून ते देवघर जे आहे तर ते तिलासुद्धा बनवून दिलेलं होतं. आणि गाव जेव्हा बघा आपण गाव साईडला राहतो, गावखेडे साईडला राहतो तर तिकडे जे काही लेबर चार्ज वगैरे आहे किंवा जे म्हणजे बनवण्याचं काही आहे तर ते ना म्हणजे थोडंसं स्वस्तच असतं शहराच्या मानाने. गावखेड्यामध्ये ना थोडंसं स्वस्तामध्ये बनवून देतात कुठलीही गोष्ट. तर त्यावेळेला मी हे 3,000 रुपयामध्ये बनवलं. त्यानंतर जेव्हा मी या घरी आली तर फर्निचरचं काम केलं इथे. तर त्यावेळेला मग खालचा जो बॉक्स आहे तर तो मी बनवला आणि ज्या स्टेप्स आहेत तर त्या बनवल्या. कारण आधी इथे ना स्टेप्स टाकलेल्या नव्हत्या, फक्त देवघर होतं आणि त्यामध्ये मग जो छोटा देवघर असतो, सिंहासन ज्याला आपण म्हणतो, तर तो मी ठेवलेला होता आणि त्यामध्ये मग सगळे देव वगैरे ठेवायची. पण नंतर हळूहळू त्यामध्ये स्टेप्स टाकल्या, बॉक्स बनवला आणि आता माझं जे देवघर आहे तर ते अशा पद्धतीने दिसतं. आता असं जर देवघर आपण बनवायला गेलो सागवानच्या मटेरियलमध्ये जर बनवलं तर कमीत कमी 30-40 हजारापर्यंत आपल्याला त्याची कॉस्ट पडेल. आणि साध्या लाकडामध्ये जर बनवायचं म्हटलं तरीसुद्धा 15-20 हजार, कदाचित 25 हजार अशा अमाऊंटला आपल्याला तो देवघर पडेल आता. तर अशा पद्धतीने बघा, तुमच्या काही कमेंट्स होत्या देवघराबद्दल. आता रिसेंटलीच काल परवा एका ताईंची कमेंट होती की ताई तुमचं देवघर दाखवा म्हणून. तर अशा प्रकारे देवघर आहे. त्याआधीसुद्धा बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की देवघर तुमचं खूप छान वाटते, कुठून घेतलं, कितीला घेतलं.
बनवून घेतलं की रेडीमेड घेतलं तर कडून बनवून घेतलेलं आहे मी ते. आणि अशा पद्धतीने जे देवघर आहे तर ते आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय. हर हर महादेव.